श्री गुरुचरित्र अध्याय 9. या अध्ययनाच्या पठणाने सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात. यासाठी या अध्यायाचं नित्य श्रवण करणं किंवा वाचन करणं गरजेचं असतं. ते या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता आणि या व्हिडिओसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धांचे वचन नामधारक करी नमन. विनवित कर जोडून भक्तिभावे करोनिया. श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारुनी सांगाता कृपामूर्ती दातारा. सिद्ध मने नामधारका पुढे कथा पूर्व देखा. या ग्रामी रजक ऐका सेवक झाला श्री गुरुचा. भक्त वत्सल श्री गुरुराव जाणून शिष्याचा भाव. विस्तार करोनी भक्तिस्तव निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेशी येती विधीपूर्वक स्नान करीती. टोक व्यवहार संपादिती त्रयमूर्ती आपण. ज्याचे दर्शन गंगा स्नान त्यासी कायसे आचरण. लोकानुग्रह कारण स्नान करीत परियेसा. वर्तदायसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी. गंगा वाहात शेदच दिशी मध्ये असती आपण. तया गंगा तटकांत रजक सेवश्रे दूत. नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीशी. नित्य त्रिकाळ येऊनिया दंड प्रमाण करोनिया. नमन करियती विनया मनोवाक्याय कर्मे. वर्ततायसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी. श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकाशी का नित्य कष्टोतोषी. तुष्टलो मी तुझ्या भक्तीशी सुखे राज्य करी आता. ऐकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकून. विनवित से कर जोडून सत्य संकल्प गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता. दुरोणी करी दंडवता मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी रजक तो सेवा करी. अंगण जाडी प्रोक्षिवारी नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नंदित डागा आला राजा देश एक. स्त्रियांसहित राजा आपण अलंकृत आभरण. क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगेमधून येत असे. सर्व दळ येत दोन्ही थडी अमित हस्ती हस्ती गोडी. निरविता ती रत्नकोडी अलंकृत सेवक जन. ऐसा गंगेच्या प्रवाहात राजा आला खेळत. अनेक वाद्य नाद गरजत कृष्ण आवेनी तडियेची. रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुःखित उच्चित. असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा. विस्मय करी बहुमानसी जन्मोनिया संसारासी. जरी न देखिजे सौख्यासी पशु समान देह आपुला. धन्य राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वरास. कैसे याचे अर्जव फळले कवन्या देवा आराधिले. कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐसी दशा. ऐसे मनी चिंतित करीत असे दंडवत. श्रीपाद राय कृपावंत वळिखली वासना तयाची. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती जाणूनी अंतरी त्याची स्थिती. बोलावुनी आपुसती काय चिंतीशी मनात. रजक मने स्वामीशी देखली दृष्टी रायासी. संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा. पूर्वी आराधोनी देवासी पावला ताया पदासी. मनोनी चिंतितो मानसी कृपा सिंधू दातारा. ऐसे अविद्या संबंधेशी नाना वासना इंद्रियाशी. चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणती रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी. वांछा से भोगावयासी राज्य भोग तमवृत्ती.
निववी इंद्रिय सकळ ना तरी मोक्ष नवे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसी तुष्टाभाव या इंद्रियांशी तू जावे म्लेंछ वांशाशी आवडी झाली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामींचे वचन विनवीर जग कर जोडून कृपा सागरू तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको मनवतसे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह से कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्मगेसी भेटी देऊ अंत काळाशी कारण असे नियमा भेटी होताची आम्हाशी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता बरवसी आम्हा येणे घडेल आनिक कार्यकारणाशी अवतार घेऊ परियेशी वेश धरुनी संन्यासी नाम नरसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाय म्हणून रजक लागला तये चरणी नमस्कारित तये वेळी देखोनी श्री गुरु कृपा मूर्ती रजकाशी जवळी पाचारिती य भोगीची कापुडती राज्य भोग सांग मज रजक विनवित श्रीपादासी झालो आपण वृद्ध वयसी भोग भोगीन बाळभ्यासी यौवन गोड राज्य भोग ऐकोनी रजकाचे वचन निरोप देती श्री गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देतात यावेळी त्याजीला प्राण तत्काळी जन्मता झाला म्लेच्छ गोळी वैदुरा नगरी विख्यात ऐशी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध मने नामधारका आता चरित्र पुढती अवधारी ऐशी झाली अवसरी श्रीपाद राय पूर्वपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परियेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्ती कैची यावाचे नवले अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र दयाची करणी दृष्टांत तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार सांगेन ऐक एकाग्र प्रख्यात से कुरवपुर मन कामना पुरती तेथे ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी मनोनी अदृश्य होते तेथे अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मग राज परियेशी श्री गुरु बैसले निजानंदेशी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जाण कुरवपुरी असती आपण श्रीपाद राव निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारुनी मने सरस्वती गंगाधरू जे जन असती भक्त केवळ त्याची दिसती श्री गुरु निर्मळ कुरवपुर क्षेत्र पूर्वस्थळ से प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकाशी तेची कथा विस्तारेशी सांगतसे सकळी कांशी गंगाधराचा आत्मज इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे राजकवर प्रधानम नाम नवमो अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु जय गुरुदेव दत्त।